आज सकाळी सकाळी झाला माझा पोपट कसा ते पुढे सांगते. त्याआधी हे बघा, आमच्या यांची सकाळची सुरुवात काहीतरी अशी असते. कंटिन्यू कॉल्स, मीटिंग्स. ठीक आहे, हे तर चालणारच. आज ब्रेकफास्टमध्ये मस्त उपीट आणि चहा असा काही मेन्यू होता. मायराने पण मस्त उपीट एन्जॉय केलं. प्रितेश ऑफिसला जायचं म्हणलं की मायराचे असे काही लाड चालू असतात आणि बाय बोलणं असतं. त्यानंतर मी देखील बाहेर पडले. मी आजच्या फंक्शनसाठी जे काही कपडे यूज करणार होते ते कलेक्ट करण्यासाठी. आता सांगते माझा पोपट का झाला ते. ज्या फंक्शनसाठी मी आज जाणार होते, एवढी तयारी केली होती, तिथे मला जाताच नाही आलं कारण माझं पिल्लू खूप जास्त आजारी पडलं. त्यामुळे मायराला औषध देऊन झोपी घातलं. उठल्या उठल्या हे दृश्य काही असं होतं. पप्पाची कसं असतं ना, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करण्यासाठी फादर्सला बाहेर जाऊन काम करावं लागतं आणि त्यांची मुलं अशी काही त्यांची वाट बघत असतात. त्यातल्या त्यात बापलेकीचं नातं काही वेगळंच असतं. मग थोडा वेळ खेळून झाल्यावरती आम्ही घेतली देवपूजा करायला. देवपूजा म्हणलं की आम्ही तिथे पहिलेच हजर असतो. देवपूजा झाल्यावरती मस्त असा चहा बनवला आणि तो घेतला आणि त्यानंतर माझी पिल्लूसोबतची मस्ती चालू झाली. माझं इकडे थोडंसं काम चालू असताना माझ्या या वादळाने बघा काय हा पसारा घातलेला आहे. परत आमचा अभ्यास चालू झाला, जेवण झालं. मग मम्मा काम करणार आणि आम्ही कसं मागे राहणार, म्हणून मम्माच्या मागे मागे फिरून आम्ही अशी काही मदत केली आणि असा संपला आजचा दिवस. थँक्यू.